नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की आता अर्जुनसमोर प्रियाच्या प्रेग्नन्सीचं सत्य आल्यामुळे आता अर्जुन कशाप्रकारे आता अश्विनला सांगणार आहे आणि त्यानंतर अश्विन हा जेलमध्ये जाऊन प्रियाची उलट तपासणी करून आता प्रियालाच तोंडावर पाडत कशाप्रकारे आता पुढच्या गोष्टी घडणार आहेत. आणि दुसरीकडे सायलीच्याही प्रेग्नन्सीचं सत्य आता सुभेदार कुटुंबासमोर येणार आहे. त्यानंतर मग आता जेव्हा प्रिया ही प्रेग्नंट आहे हे सत्य घरच्यांना समजणार आणि अश्विनचंच बाळ आहे हे जेव्हा सिद्ध होणार आहे त्याच वेळेला आता कशाप्रकारे सगळे घरचे सुभेदार कोणता निर्णय घेणार आहेत, प्रियाला पुन्हा घरात ठेवून घेणार आहेत की प्रियाबरोबर एक वेगळीच ॲग्रीमेंट ते करणार आहेत. आता प्रियाबरोबर कल्पना ही ॲग्रीमेंट करायला तयार होती. तर सगळं कसं घडणार आहे आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की सगळ्या गोष्टी आता प्रियाच्या बाजूने घडत आहेत. कोर्टाचा जो काही निकाल असतो तो शांताला मारल्यामुळे प्रियाला जन्मठेपेची शिक्षा तर मिळाली आहे आणि तिला आजन्म कारावास म्हणजे तिला आता जन्मठेपेची शिक्षा मिळाल्यामुळे ती पूर्णपणे हताश झालेली आहे. त्याचप्रमाणे जाता जाता प्रियाने अर्जुनला सांगितले की अर्जुन, तुला एक गोष्ट माहिती नाही आहे, ती म्हणजे की मी प्रेग्नंट आहे, म्हणजेच तुमच्या सुभेदारांचा वारस माझ्या पोटामध्ये वाढतोय. हे ऐकल्यानंतर अर्जुनला जबरदस्त आता धक्का बसलेला असतो. त्याचप्रमाणे आता प्रियाला जन्मठेपेची शिक्षा तर प्रिया गरोदर. आता अर्जुनला माहीत असतं की लॉ एकच गोष्ट सांगतो ते म्हणजे की जर एखादी स्त्री गरोदर असेल तर त्या स्त्रीला आपण असं जेलमध्ये ठेवू शकत नाही. तिचं सगळं पालनपोषण होणं जरुरीचे आहे आणि जर ते होऊ शकलं नाही तर मात्र इथे जेलमध्ये बाकी गोष्टीच्याही तरतुदी तिच्यासाठी नसतात. त्यामुळे प्रियाला आता लवकरात लवकर बाहेर काढावं लागेल आणि त्याचबरोबर प्रिया असं वागूनही तिला जेलमध्ये ठेवता येणार नाही. पुन्हा एकदा प्रिया घरामध्ये शिरकाव करेल हे अर्जुनला माहीत पडलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुनला त्याच गोष्टीचा भयंकर धक्का बसलेला असतो. पण किती काही झालं तरीही हा जो काही वारस आहे तो प्रियाचा आहे की नाही या सगळ्या गोष्टी आता अर्जुनला कन्फर्म करण्याचं माहीत असतं. पण आता अश्विनकडून हे कन्फर्म करून घेणं त्याला गरजेचं असतं. कारण की खरंच अश्विन आणि प्रिया त्यांच्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारचे संबंध निर्माण झाले होते का, या सगळ्या गोष्टींसाठी अर्जुन अश्विनला फोन करून जेलमध्ये बोलावून घेतो. आणि प्रियाला आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्यामुळे प्रियाला जेलमध्ये टाकलेलं असतं, लॉकअपमध्ये. त्यावेळेला आता अर्जुन हा अश्विनला जेलमध्ये बोलावून घेतो. अश्विन अजिबातच इंटरेस्टेड नसतो. तो म्हणतो की मला तर त्या मुलीचं तोंडही बघायचं नाही आहे. परंतु अर्जुन त्याला सांगतो की एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्यासाठी मी तुला बोलवतोय, प्लीज ये. त्यामुळे आता अर्जुन हा अर्जुनने बोलवल्यामुळे अश्विनला जाणं भागच असतं. तेव्हा आता अश्विन हा जेलमध्ये येतो आणि म्हणतो की तू का बोलवलेस दादा मला इथे, मला ना या मुलीचं तोंड पण बघायचं नाही. तेव्हा मग आता तिथे चैतन्य आणि अर्जुन दोघंजणही उभे असतात. त्याचबरोबर आता अर्जुन म्हणतो की एक ऐकून घे अश्विन, मला तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा बोल, काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की मला माहिती आहे की तुला या बबली लोखंडेचं तोंड पण बघायचं नाही आहे, परंतु हिच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुझ्याशी निगडीत आहे, ते म्हणजे की ती प्रेग्नंट आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनचं बोलणं अश्विनला जबरदस्त धक्का बसतो. तो म्हणतो की हे काय बोलतोयस तू दादा. तेव्हा मग लगेचच तिथून प्रिया म्हणते की हो, बरोबर ऐकलेस तू अश्विन, मी गरोदर आहे आणि मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. हे ऐकल्यावरती आता अश्विन तिला म्हणतो की तुझं तोंड बंद ठेव, लक्षात घे मी तुझ्यावरती अजिबातच विश्वास ठेवू शकणार नाही. तुला काय वाटते की तू हे जे सगळं काही बोलशील त्यावर मी विश्वास ठेवेन का, अजिबातच नाही. या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाही आहे. तू एक नंबरची वाईट मुलगी आहेस आणि तू बबली लोखंडे आहेस. त्यामुळे हे नक्की मूल कोणाचं आहे ना हे मला माहीत नाही, हे माझं मूल नसूच शकतं, असं म्हणून आता तो प्रियाला बोलतो. तेव्हा प्रिया म्हणते की प्लीज अश्विन असं बोलू नकोस, असं प्लीज बोलू नकोस, खरंच हे तुझंच बाळ आहे आणि मी खोटं नाही बोलणार. हे बघ, आत्तापर्यंत मी तुझ्याशी खूप खोटं बोलत आली आणि मी ते आता मान्य केलं आहे, पण ही गोष्ट खरंच खोटी नाही आहे. खरंच माझ्या पोटामध्ये तुझं बाळ वाढतं आहे, ही गोष्ट खरंच खोटी नाही आहे. प्लीज अश्विन माझ्यावरती विश्वास ठेवा. मी माझ्या पोटात सुभेदारांचा वारस वाढतो आहे आणि सुभेदारांचा वारस असा जेलमध्ये जन्माला आलेला तुम्हाला चालणार आहे का, असा प्रश्न आता अश्विनला ती करते. अश्विन म्हणतो की तुझी जी लायकी आहे ना त्यावरून मला एकच कळतं की तुझ्यावर म्हणजेच बबली लोखंडेवर मी कशावरून विश्वास ठेवू, सांग ना. तुझ्यावरती मी अजिबातच विश्वास ठेवू शकणार नाही आहे. आता असं ऐकल्यानंतर प्रिया मात्र तिथे गप्पच बसलेली असते, ती काहीही बोलत नाही.
ती म्हणते की अश्विन प्लीज असं बोलू नको. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघ अश्विन, प्लीज कंट्रोल कर स्वतःवर. मला माहिती आहे की तुला खूप राग येतो या सगळ्या गोष्टींचा, परंतु प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. तेव्हा अश्विनला ती म्हणते की ठीक आहे, तुला असं वाटतंय ना की हे तुझं मूल नाही आहे, मग तू डॉक्टर आहेस ना अश्विन, तू या सगळ्या गोष्टी चेक करू शकतोस. तुला माहीत असेल की तशा काही टेस्ट पण असू शकतात ज्यावरून हे सिद्ध होऊ शकतं की हे तुझंच मूल आहे. मी अगदी छातीठोकपणे सांगू शकते की हे अश्विन सुभेदार तुझंच मूल आहे. आता हे ऐकल्यावरती अश्विन तिथल्या तिथे थांबतो. त्याला काहीही बोलता येत नसतं. तो तिथेच गप्प बसतो, कारण की त्याला हे सगळं जे काही चालू आहे त्या गोष्टींचा थांगपत्ता लागतो. तो तिथेच थांबतो आणि प्रिया म्हणते की बघ अश्विन, तुझी पावलं तिथेच थांबली ना, यावरूनच तू समजून जा की तुलाही कळतंय की हे तुझंच मूल आहे, त्यामुळे प्लीज पुढे जाऊ नको. या गोष्टीचा तू आताच विचार कर. असं म्हटल्यानंतर आता तिथल्या तिथे अश्विन थांबतो आणि प्रिया म्हणते की ठीक आहे अश्विन, तू कुठल्याही प्रकारची टेस्ट म्हणालास ना तरी मी करायला तयार आहे, कारण मला माहिती आहे की हे बाळ आपलं दोघांचं आहे. आणि अर्जुन, तू प्लीज समजव अश्विनला या सगळ्या गोष्टी, कारण की बाळासाठी तरी मला एक्सेप्ट करावंच लागेल. परंतु अश्विन आता म्हणतो की मी तेव्हाच तुझ्याशी बोलेन जेव्हा हे मला समजेल की बाळ माझं आहे. त्यानंतरचा निर्णयही मला माहिती नाही, कारण की मला तू माझ्या आयुष्यामध्ये नकोच आहे. असं आता अश्विन तिला बोलून तिथून निघून जातो. त्याच्या मागोमाग अर्जुन देखील निघून जातो. आता तिथून कॉन्स्टेबल येते आणि म्हणते की चल लवकर खाऊन घे, आणि तू गरोदर आहेस त्यामुळे तुला स्पेशल कन्सेशन आहे, लवकर लवकर खाऊन घे. तेव्हा आता प्रिया म्हणते की नाही, मला काहीही नको आहे. त्याचबरोबर आता अश्विन जे जेलचे डॉक्टर असतात त्यांना भेटण्यासाठी म्हणून जातो, आणि त्यांना भेटण्यासाठी तो म्हणजेच सगळं काही बघत असतो की सगळं व्यवस्थित होतं आहे की नाही. म्हणजे अश्विनला त्या मॅडम भेटतात आणि अश्विन त्यांना विचारतो की मॅडम, हे सगळं जे काही म्हणते बबली लोखंडे ते खरं आहे का, ती प्रेग्नेंट आहे का. तेव्हा मग डॉक्टर मॅडम म्हणतात की हो, हे बघा त्यांचे रिपोर्ट्स आहेत, म्हणजे ब्लड रिपोर्ट, युरिन रिपोर्ट वगैरे आम्ही काढले होते, आणि ते सगळे जे रिपोर्ट्स आहेत ते नॉर्मल आलेत, पॉझिटिव्ह आले आहेत. त्यावेळेला मग आता त्या डॉक्टरांशी बोलून अश्विन कन्फर्म करायचं असतं अश्विनला की लवकरात लवकर हे बाळ कोणाचं आहे. त्यासाठी अश्विनने डॉक्टरला, म्हणजे तिथल्या डॉक्टरला NIPPची टेस्टची रेफरन्स दिलेला असतो, आणि ती टेस्ट आता प्रियाची करायची असते. प्रिया प्रेग्नेंट आहे हे तर सत्य झालं आहे, परंतु हे नक्की बाळ अश्विनचंच आहे का, त्यासाठी NIPP टेस्ट करण्याचं ठरलेलं असतं. आणि आश्चर्य म्हणजे प्रिया या टेस्टला नकार देखील देत नाही. प्रिया म्हणते की चालेल, ही टेस्ट मी करायला तयार आहे, कारण मला माहिती आहे की हे बाळ माझंच आहे, त्यामुळे किती काही झालं तरीही मी या गोष्टींना नाकारणार नाही आहे. त्याचबरोबर आता या सगळ्या गोष्टी घडत असताना प्रियाला आनंद हा असतो की अश्विन एक वेळेस टेस्ट तरी करायला तयार झाला, आणि जर हे खरंच सुभेदारांचं बाळ असेल तर मात्र मला इथून बाहेर पडता येईल, याचा प्रियाला खूप आनंद झालेला असतो. तर आता अश्विन घरी आलेला असतो, आणि घरी आल्यानंतर नेमकं कोर्टात काय घडलं हे घरातले विचारायला लागतात. कल्पना विचारते की अश्विन, तू पण गेला होतास, आणि अर्जुन, नेमकं काय झालं आहे, काय गोष्टी घडल्यात. तेव्हा या सगळ्या गोष्टींमुळे घरातले सगळेजण हादरून गेलेले आहेत. अश्विन घरच्यांना सगळ्यांना सांगतो की प्रिया प्रेग्नेंट आहे, आणि तिचा असा दावा आहे की हे बाळ माझंच आहे. हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. काय बोलावं कोणाला काहीही कळत नाही. सगळे सुन्न पडलेले असतात, कारण की आतापर्यंत प्रियापासून पिछा सोडवण्यासाठी सगळे मागे आहेत, परंतु आता प्रिया कुठल्या तरी प्रकारे काहीही करून या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. या सगळ्यामुळे आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तर सायली आणि ही बाकीचे सगळे विचारात पडलेले असतात की प्रियाबद्दल नेमका कोणता निर्णय घ्यायचा आहे. तर प्रतिमा आणि रविराज यांना देखील बोलावून घेतलेलं असतं. अश्विनला या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता पुढे काय करायचं, प्रियाच्या बाबतीतला काय निर्णय घ्यायचा, या सगळ्यामुळे सगळे हादरलेले असतात. कल्पना म्हणते की अश्विन, हे बघ तू शांत हो. अश्विन म्हणतो की मॉम, मला खूप टेन्शन आलेलं आहे, आणि ही तन्वी पण म्हणजेच प्रिया त्या टेस्टसाठी तयार झालेली आहे. त्याचबरोबर आता प्रियाची टेस्ट देखील झालेली असते, आणि त्याचे रिपोर्ट देखील आलेले असतात, आणि त्याचे रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आलेले असतात. म्हणजेच हे जे बाळ आहे ते अश्विनचं आहे हे सगळ्यांसमोर आता सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे घरातले सगळेजण आता खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. आता पुढे काय करायचं हा सगळ्यांना पडलेला एक मोठा प्रश्न असतो, आणि अश्विन याचं तर मन अगदी विचलित होत असतं, कारण की हे माझं बाळ. अश्विनला असं वाटत असतं की मी डॉक्टर लोकांचे जीव वाचवतो, परंतु जर हे प्रियाचं बाळ हे मी एक्सेप्ट केलं नाही तरी पण ते माझं तर बाळ आहे. मी एखाद्या छोट्या जीवाचं जीव कसा काय घेऊ शकतो.
म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये लोकांचे प्राण वाचवतो आणि माझ्या स्वतःच्या बाळाला मी एक्सेप्ट नाही केलं तर नक्की काय करू? मी एका बाजूने डॉक्टर म्हणून झटतोय तर एका बाजूने मी पर्सनल माझं आयुष्य म्हणून झटतोय. ज्या मुलीला मी प्रेम दिलं त्या मुलीने मला विश्वासघात दिला. पण आता त्याच बाबतीत माझं मन मला काय सांगते, मी काय सांगू? मी खूप मोठ्या द्विधा अवस्थेत अडकलो आहे. कल्पना आणि प्रताप सांगतात की हे बघ, मला माहिती आहे अश्विनी, यावेळेला तू काय विचार करत असशील, पण एक गोष्ट नक्की, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तू जो काही निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. तेव्हा आता अश्विनचं ते दोन्ही बाजूने मरण पाहून सगळ्यांना घरातल्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्याचबरोबर आता चैतन्य आणि घरातले सगळेजण अश्विनला समजवत असतात की तू अजिबात काळजी करू नकोस. तर सायलीला वेगळंच टेन्शन असतं, ते म्हणजे की सायलीने अजूनही तिच्या प्रेग्नेन्सीचं सत्य हे घरात सांगितलेलं नाही आणि त्याचबरोबर इथे प्रिया प्रेग्नंट आहे हे सत्य सगळ्यांसमोर आलं. सायली आता स्वतःच्याच अस्तित्वाचा शोध घेण्याच्या मागे लागलेली आहे. तिच्या डोक्यात सारखा एकच विचार येतोय की मी त्या झाडाच्या मागे जाऊन कसं काय ते लपवलं, मी चष्मा तो कसा काय लपवला, हे सगळं आता तिला काहीही कळत नसतं. म्हणूनच ती तिथे येते. त्यावेळेला आता सायलीला लहानपणीची तन्वी समोर दिसायला लागते आणि पूर्णाजी मी इकडे ये इकडे असं म्हणून तिला आता ऐकायला येत असतं. तर हे सगळं होत असताना आता सायलीला चक्कर यायला लागते आणि सायली तिथे चक्कर येऊन खाली पडते. आता सायलीला चक्कर आल्याबरोबर सगळेजण धावत बाहेर येतात. अर्जुन हा धावत येतो आणि म्हणतो की बायको, काय झालं तुला असं चक्करसारखं काय झालं? आता त्याचबरोबर सायलीला तो आतमध्ये घेऊन जातो आणि तिला प्यायला पाणी वगैरे देतो. सायलीची तब्येत ही खूपच खराब झाली हे त्याच्या लक्षात येत असतं. अर्जुनला सध्याच्या गडबडीमध्ये सायलीकडे बघायला अजिबातच वेळ मिळत नसतो. म्हणूनच आता अर्जुन खूप घाबरतो आणि म्हणतो की कालही बायको गेली होती हॉस्पिटलमध्ये, परंतु मीही तिच्याकडे गेलो नाही आणि तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, परंतु तरीही मला तिच्याशी काहीही बोलता आलं नाही. आता या सगळ्याच गोष्टींमध्ये अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो की जर सायलीची तब्येत फार बिघडली तर मग काय होईल, यामुळेच त्याला खूप काळजी वाटत असते. तर तिथेच आता अश्विन असतो आणि अश्विन समोरच असतो आणि नेमकं सायलीला काय झालं हे तो बघत असतो. त्याच वेळेला आता सायलीचे जे काही तो नाडी चेक करतो त्यावरून अश्विनलाही म्हणजेच गोष्टीचा आनंद झालेला असतो. तेव्हा कल्पना आणि प्रतिमा दोघंही विचारतात की काय झालं, सायलीची अशी अवस्था कशामुळे झाली आहे? तेव्हा मग आता ते लोक म्हणतात की सायलीची अशी अवस्था म्हणजे नक्की काय? मग त्याचबरोबर आता अश्विन म्हणतो की सगळ्यांना आनंदाची बातमी सांगायची आहे, ते म्हणजे सायली वहिनी प्रेग्नेंट आहे. आता हे ऐकल्यानंतर अस्मिता आणि कल्पना दोघीजणही तोंडाला हात लावतात, कारण की आता सायली प्रेग्नेंट आहे ही तर खूप मोठी आनंदाची बातमी असते. आता प्रिया पाठोपाठ सायली प्रेग्नेंट आहे हे देखील सगळ्या घरच्यांना समजलेलं असतं आणि त्यामुळे सगळेजण खूपच जास्त आनंदामध्ये असतात. अश्विनला तर या बातमीचा खूपच आनंद झालेला असतो. पण अश्विनला एका गोष्टीचं वाईट वाटत असतं की तोही बाप होणार असतो अर्जुनबरोबरच, परंतु तो बाप होणार असताना प्रियासारखी नालायक मुलगी एक आई म्हणून जन्म बाळाला घालणार असते. त्यानंतर मग आता अर्जुन हा सायलीला विचारतो की बायको, हे सगळं खरं आहे का? म्हणजे तू त्याच्यासाठीच हॉस्पिटलमध्ये गेली होतीस का? तेव्हा सायली म्हणते की हो अर्जुन सर, बरोबर, मी त्याच गोष्टीसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते, कारण मी प्रेग्नेंटची टेस्ट काही केली आणि त्याची टेस्टही पॉझिटिव्ह आली. परंतु घरात सगळ्या जणांमध्ये चर्चा झाली होती, म्हणजेच विमलताईंचा एक केस होती ती मी ऐकली होती आणि त्यासाठी मी घरामध्ये कोणालाही काही न सांगता हॉस्पिटलमध्ये गेली आणि या सगळ्या गोष्टी घडल्या. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की खरंच मला एक गोष्ट समजत नाही आहे की तू हे कसं वागू शकतेस, तू मला का नाही सांगितलं? तेव्हा सायली उलटी त्याच्यावरती आगपाकड करून म्हणते की अर्जुन सर, मला सांगा की मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं की मला काहीतरी बोलायचं आहे, परंतु तुम्ही किती वेळ मला वेळ दिलात सांगा ना. मी कित्येक वेळा तरी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही तुम्ही हे सगळं का केलं सांगा मला, असं म्हटल्यानंतर आता इथे घरातले सगळेजण आनंदात असतात, कारण की सायली प्रेग्नेंट असते. परंतु आता प्रियाचं काय करायचं यामुळेच घरातले सगळे विचारांमध्ये गुंतलेले असतात. सायलीचं बाळ आणि सायलीला तर एक्सेप्ट करणार, पण प्रियाचं काय? आता अश्विनची जी हालत आहे, अश्विनचं जो अवतार आहे तो पाहून सायलीच कल्पना आणि प्रताप यांना सांगते की आई बाबा, ती सगळ्यांसमोर म्हणते की मला माहिती आहे आपल्या घरातल्यांबरोबर प्रियाने खूप चुकीची वागणूक दिलेली आहे, म्हणजे ती जे काही वागले ते खूप चुकीचं आहे. पण एक गोष्ट नक्की की किती काही झालं तरीही आपण प्रियाला विसरू शकत नाही, कारण आता ती गरोदर आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण तिच्यापासून अजिबात लपवू शकणार नाही आहे.
त्यामुळे आता एक निर्णय आपण घेऊ शकतो, तो म्हणजे गरोदरपणाच्या काळात सुभेदारांच्या वारसाला किंवा अश्विन भाऊजींच्या मुलाला आपण असं लांब वाऱ्यावर सोडू शकणार नाही आहे. म्हणूनच आता एक मोठा निर्णय हा सायली कल्पनाला आणि प्रतापला ऐकवते आणि तो निर्णय आता घरच्यांच्या हितासाठीच असतो. कारण की एका सुनेचं बाळ एक्सेप्ट करणं आणि अश्विनचं बाळ हे असं नाकारणं म्हणजे अश्विनवरती होणारा अन्याय आहे हे सायली प्रतापला आणि कल्पनाला समजावते. आणि त्याचमुळे आता प्रताप आणि कल्पना देखील सायलीचं म्हणणं पटवतात आणि अर्जुनने आता एक वकिली डोकं वापरून एक वेगळाच वकीलपत्र म्हणजेच जे वेगळंच ॲग्रीमेंट तयार केलेलं असतं. ते म्हणजे आता प्रिया प्रेग्नेंट असेपर्यंत ती सुभेदारांच्या घरामध्ये राहणार आहे. एकदा की सुभेदारांच्या वारसाला प्रियाने जन्म दिला की त्यानंतर कायद्यानुसार आता पुन्हा प्रिया जेलमध्ये जायला मोकळी. म्हणजेच अशा प्रकारचं आता जे सगळं ॲग्रीमेंट पेपर आहे ते अर्जुनने बनवलेलं आहे. सायलीच्या आणि कल्पनाच्या सांगण्यानुसार अर्जुनने एक वेगळीच गोष्ट तयार केलेली आहे आणि ती गोष्ट आता अर्जुनने पेपर बनवून तयार केली. आता जेव्हा प्रियासमोर हे सगळं ते ठेवणार आहे आणि जेव्हा प्रियासमोर ते सगळे कागद ठेवणार तेव्हा प्रिया हे सगळे एक्सेप्ट करणार आहे का? आता या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी वेगळं नवीन मालिकेत कोणतं वळण येणार आहे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.